ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या ई-फार्मसी कंपन्यांवर बंदी घालावी यासह इतर मागण्यांसाठी औषध विक्रेते आणि केमिस्ट संघटनांनी बुधवारी देशव्यापी बंदची हाक दिली। या देशव्यापी संपामध्ये नांदेड जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी झाले होते। जिल्हाभरातील औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। ऑनलाईन औषधी विक्रीसाठी स्पष्ट नियमावली नसल्याने अनेक कंपन्या सवलतीचे आम्हीच दाखवत व्यवसाय करत असल्याचा आरोप केमिस्ट संघटनांनी केला आहे। तात्काळ ऑनलाईन फार्मसी बंद करावी अशी मागणी औषध विक्रेत्यांनी केली आहे। भारतात जवळपास संपूर्ण 12.5 लाख केमिस्ट आहेत, किरकोळ व ठोक औषधी विक्रेते मिळून, आणि ऑनलाईन औषधी हे बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत आणि समाजावर व आमच्या केमिस्टावर याचा फार मोठा दुष्परिणाम होत आहेत। त्यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे। ऑनलाईन फार्मसी हे बंद झाली पाहिजे असं दिल्ली हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टनं 2 वर्षापूर्वी जजमेंट देऊनही सरकारनं अजून केंद्र सरकारनं अजून हा बंद केलेला नाही। आणि मागच्या 1 वर्षात आम्ही वारंवार त्यांना विनंती केली की ऑनलाईन बंद करा, पण बंद झाला नाही। त्यामुळं आम्ही नाईलाजाने हा आज एक बंद पुकारण्यात आलेला आहे। डुप्लिकेट औषधे भेटत आहेत ऑनलाईन फार्मसीमध्ये, ज्या काही MTP किट, गर्भपाताच्या औषधे, नशेची औषधे अशी भेटत आहेत। हे तरुण पिढी बर्बाद होत आहे। तर आमचं शासनाला आव्हान आहे की आपण तात्काळ ही ऑनलाईन फार्मसी बंद करावी, अन्यथा हा बंद बेमुदत पुकारण्यात येईल।